श्रीगोंदा शहरातील भैरोबा चौकातील मेन रोडवरील एका स्वीट होमला सकाळी 8च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। यावेळी श्रीगोंदा नगरपालिकेचे अग्निशमन बंबांनी ही आग आटोक्यात आणली। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान प्राथमिक माहितीनुसार आगीत 50 लाखांचं मोठं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। श्रीगोंदा शहरातील मुख्य रस्त्यावरील मोठे प्रसिद्ध असलेले स्वीट होमचे हे दुकान अतुल वाजे यांचे आहे। अग्निशमक दलाच्या 2 बंबांनी येऊन आग आटोक्यात आणली। अतुल वाजे यांचे मेन रोडवरील प्रसिद्ध असलेले स्वीट होमचे दुकानातील फर्निचर, कपाट, फ्रीज, दुकानामधील पेढे, बर्फीसारखे स्वीट पदार्थ, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक हे पूर्णतः जळून खाक झालेत। गजबजलेल्या ठिकाणी आणि मेन रोडवरील स्वीट होमच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली होती। वेळीच अग्निशमक दलाचे बंब लवकर आले म्हणून मोठी हानी यावेळी टळली आहे। काल रात्री 11 वाजता दुकान बंद केले आणि सकाळी 8 वाजता मला अरविंद कापसे उठवायला आले की तुमच्या दुकानात खालून जाळ निघत आहे। बाहेर येऊन पाहिलं तर एक शटर उचललं तर मीटरच्या आसपास जाळ चालला होता। टीव्हीचा बार झालेला होता आणि सगळ्या दुकानात आग पसरलेली होती। दुकानाच्या दारातच संपूर्ण जाळ चालला असल्या कारणाने आत कोणाला घुसता आलं नाही। 15 अर्ध्या तासाच्या आत नगरपालिकेचं अग्निशमक बंब आला। त्यांनी पूर्ण पाणी मारलं, सगळं केलं, परंतु तोपर्यंत उशीर झालेला होता। दुकानातील साधा एक बिस्किट पुढाही आता वापरता येणार नाही अशा परिस्थितीत जवळपास 50 लाख रुपयाच्या आसपासचं नुकसान झालं आहे। नाही, गेल्या 8 दिवसापासून आता नवीन पूर्ण सीझन चालू होत आहे। जवळ त्या हिशोबाने माल घेणं देणं चालूच होतं, त्यामुळं माल भरपूर होता दुकानात। काय मीटरपाशी शॉर्ट सर्किट झालं आणि त्याच्यानंतर आग पसरत चालली। ज्यावेळेस शटर उघडलं त्यावेळेस मीटरच्या आसपासचे जे फ्रीज आणि इतर माल होता तो पेटलेल्या अवस्थेत होता, पण भडका इतका मोठा होता, दुसऱ्या मजल्यावर त्याचा भडका चालला होता जाळाचा। आम्ही आता जस्ट पोलीस स्टेशनला जाऊन FIR देऊन आलो आहे। ते पंचनामा करण्यासाठी येत आहे। MSCB साहेबांना सुद्धा सांगितलं आहे, ते पंचनामा करण्यासाठी येत आहे। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।